नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये. आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 23 ऑक्टोबर 2023 तारीख आहे आणि 22 तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे. उद्या म्हणजे 24 तारखेला मी माझ्या ओपीडीचे इनॉग्रेशन उद्घाटन ठेवलं आहे आणि परवापासून माझी ओपीडी पिसादेवी भागात छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या या गावामध्ये सुरू करतोय. त्यासाठी उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांना, वेगवेगळ्या मित्रांना, आसपासच्या लोकांना तिथे भेटण्याचा सध्या कार्यक्रम चालू आहे. काल बऱ्याच डॉक्टरांना भेटलो. आसपासचे जे खेडेगाव आहे तिथल्या डॉक्टरांना जाऊन पर्सनली जाऊन तिथे भेटण्याचा योग आला. तिथे गेल्यावर एका डॉक्टरांकडून मी खूप प्रभावित झालो. काय ती घटना होती, त्या डॉक्टरांकडून मला काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे एका रिमोट विलेजमध्ये एक डॉक्टर खूप वर्षांपासून प्रॅक्टिस करतो आणि त्याला भेटून मला काय चांगलं शिकायला भेटलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती पाकिस्तानातून आहे. पाकिस्तानात एका शिक्षकाने थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, जी आपण सर्वांनी मानवी उत्क्रांतीची जी थिअरी आहे ती शाळेमध्ये जी शिकलेली आहे ते शिकवण्यासाठी जाहीर माफी मागितली आहे. पाकिस्तानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीचची काय अवस्था आहे यातून आपल्याला याचा अंदाज येऊ शकतो. म्हणजे एका शिक्षकाला सिलेबसमध्ये दिलेल्या गोष्टी शिकवण्यासाठी पब्लिकली माफी मागावी लागते. काय ती बातमी आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही दसऱ्याबद्दलची आहे. दसरा हा सण आपल्या सर्वांना माहिती आहे की रामाने रावणाचा पराभव केला होता आणि सत्याचा असत्यावर विजय होण्याचं हे प्रतीक आहे. आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये रामाच्या आयुष्यातून आपण काय टिप्स घेऊ शकतो किंवा काय गोष्टी आपण शिकू शकतो ज्यामुळे आपली फायनान्शियल लाईफ चांगली होईल याबद्दल मी या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी. कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही त्या एका पर्टिक्युलर डॉक्टरला भेटल्यावर आली. काल बऱ्याच डॉक्टरांना भेटण्याचा योग आला. आपल्या आसपासच्या खेड्यामध्ये जिथे मी प्रॅक्टिस सुरू करतो तिथल्या खेड्यांमध्ये जाऊन तिथल्या वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटण्याचा योग आला. तिथे एक पर्टिक्युलर डॉक्टर माझ्या खूप लक्षात राहिले. ते म्हणजे खूप वृद्ध डॉक्टर होते. खूप वर्षांपासून ते प्रॅक्टिस करत आहेत. रविवारी दुपारी काल गेल्यानंतर सुद्धा दुपारी 2:30-3 वाजता सुद्धा त्यांच्याकडे जवळपास 10 ते 15 पेशंट त्यांच्या ओपीडीमध्ये वाट बघत बसले होते. ते डॉक्टर ते काही पेशंटला तपासत होते. त्यांना आमंत्रण दिलं. त्यांना नक्कीच ते आमंत्रण दिल्यानंतर आनंद झाला. त्यांनी खूप छान आमच्याशी संवाद साधला. हार्डली 30 सेकंद 1 मिनिटाचा तो संवाद होता. पण त्यांनी ज्या पद्धतीने आमच्याकडे बघितले, ज्या आपुलकीने त्यांनी बघितलं त्यातून एक लक्षात आलं की त्यांचं वय जवळपास 70 वर्षाच्या वर असेल. 70 वर्षाच्या वर वय असलेला व्यक्ती रविवारी दुपारी पेशंटची सेवा करतोय, रुग्णसेवा करतोय, ही खूप मोठी गोष्ट मला वाटली. आम्ही यंग डॉक्टर प्रॅक्टिस करत असताना आम्ही नेहमी म्हणजे रविवारी आपल्याला तर आराम करावाच लागेल, फॅमिलीसाठी वेळ द्यावाच लागेल, ह्या सगळ्या गोष्टी करतोय. पण कधी कधी अशाही लोकांकडे बघून कौतुक वाटतं. एक 70 वर्षाचा वृद्ध त्याच्या या वयामध्ये डेफिनेटली जे काही सेवा करतोय ती पैशासाठी नसेलच, कारण या वयामध्ये त्यांना पैसा ही गोष्ट महत्त्वाची नसते, कारण त्यांना फक्त सेवा करणं ही जिद्द त्यांच्या शरीरात असते असं आपण म्हणू शकतो. इतक्या वृद्ध वयामध्ये सुद्धा त्यांनी अगदी स्मितहास्य करून आमचं स्वागत केलं. ते त्यांचं पेशंट बघणं चालू होतं. तिथे जाऊन मला खरंच खूप काही शिकायला भेटलं. आपण बरेच लोक जे शहरामध्ये राहतात तेव्हा आपल्याला वाटतं की शहरामध्ये सर्व सुविधा असतात किंवा खेड्यांमध्ये लोकांना फार सुविधा भेटत नसतील किंवा डॉक्टर भेटणं फार अवघड असतं. बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या खऱ्या जरी असल्या तरीही काही लोक आहेत अजून पण ज्यांनी संपूर्ण आयुष्य त्या खेड्यामध्ये काढलं आहे. ते डॉक्टर म्हणून तिथे वर्षानुवर्षांपासून प्रॅक्टिस करतात. म्हणजे त्या डॉक्टरांना भेटल्यावर मला काल जाणवलं की यांची प्रॅक्टिस नक्कीच काल 30-40 वर्षांपासूनची प्रॅक्टिस यांची असणार आहे. एवढ्या वर्ष प्रॅक्टिस करून सुद्धा अगदी साधं हॉस्पिटल, अगदी साध्या पद्धतीने ते पेशंटला तपासतात आणि लोकांना त्याचा फरक पडत असणारच. अन्यथा रविवारी एवढ्या दुपारी तुम्ही जर 10-15 लोक तर तुमची वाट बघत असतील पेशंट म्हणून, तर नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये, तुमच्या हातामध्ये, तुमच्या गुणाची कौतुक नक्कीच झालं पाहिजे. त्यातून एक शिकायला भेटलं की या सर्व गोष्टी आपण डॉक्टर यंग असताना सुद्धा पण बऱ्याच गोष्टी यातून शिकू शकतो. मी म्हणणार नाही की आपण लगेच रविवारी जास्त काम करणं सुरू करायचं किंवा ते जसे करतात तसं करणं सुरू. त्यांच्या डिग्रीमध्ये आमच्या डिग्रीमध्ये सध्या फरक आहे. तेव्हा त्या काळात त्यांची ती डिग्री
खूप मोठी असणार आहे. त्यामुळे त्यांनी ती तरीसुद्धा त्या मोठ्या डिग्री असतानासुद्धा त्यांनी तिथे प्रॅक्टिस सुरू केली. तिथल्या लोकांना आजही त्यांच्यावर एवढा मोठा विश्वास आहे. अशा चांगल्या गोष्टी काल तिथे गेल्यानंतर शिकायला भेटल्या. माझ्या दैनंदिन जीवनामधून ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी मला शिकायला भेटतात त्या तुमच्यासमोर सादर करण्याचा छोटासा प्रयत्न माझा असतो. तो प्रयत्न यासाठी महत्त्वाचा असतो की तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात आसपास घडणाऱ्या गोष्टीतून काही ना काही चांगलं शिकण्याचा प्रयत्न करत राहा. तो एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्वतःला जरी तुम्ही सांगितलं की काल तुमच्या आयुष्यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं तरी ती खूप मोठी गोष्ट राहील. आणि माझ्या या सिरीजचं म्हणजे ज्यामध्ये मी सांगतो की कालच्या आयुष्यातून मला काय शिकायला भेटलं या सिरीजचं ते सार्थक असेल. जर तुम्ही पब्लिकली सांगत असाल किंवा सोशल मीडियाचा वापर करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत असाल तर तुम्ही एखादी चांगली गोष्ट शिकली आणि समोरच्या व्यक्तीला ज्याने तो व्हिडिओ म्हणा किंवा ज्याने ती गोष्ट ऐकली त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा फायदा झाला तर नक्कीच त्याचंही आयुष्य समृद्ध होईल आणि त्याचं आयुष्यामध्ये सोशल मीडियाचा वापर चांगला होईल असं आपण समजू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर हे आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही पाकिस्तानातून मला वाचण्यात आली. पाकिस्तानात एका शिक्षकाने, खैबर पख्तूनवाला या राज्यामधील एका शिक्षकाने जाहीर माफी मागितली आहे. काय चूक केली असेल असं तुमचं मत असेल तर त्याने थिअरी ऑफ इव्हॉल्युशन त्याच्या सिलेबसमध्ये असलेल्या शिक्षकांच्या त्याने विद्यार्थ्यांना शिकवला. पण यासाठी त्याला जाहीर माफी मागावी लागली. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या शाळेमध्ये आपण थिअरी ऑफ इव्हॉल्युशन मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत आपण शिकलोय. हा सिद्धांत शिकवताना आपल्याला आठवत नाही की भारतामधल्या कोणत्या शिक्षकाने माफी मागावी लागली होती. फ्रीडम ऑफ स्पीच याबद्दल आपण खूप बोलत असतो. म्हणजे आपल्या देशामध्ये थोडं जरी रेस्ट्रिक्शन आणले कोणावर तर लगेच फ्रीडम ऑफ स्पीच आमचं कमी होतं आहे, आम्हाला कोणी बोलू दिलं जात नाही अशी रडगाणं आपण गाताना लोकांना ऐकतो. पण पाकिस्तानची परिस्थिती जर बघितली तर खूपच वाईट आहे असं आपण या न्यूजमधून समजू शकतो. कारण एक शिक्षक सिलेबसमध्ये दिलेल्या गोष्टी, ज्या सिलेबसमध्ये दिलेल्या गोष्टी फक्त त्याने शिकवायला पाहिजे तेवढ्या शिकवल्यानंतरसुद्धा त्याला जाहीर माफी मागावी लागते की त्याने थिअरी ऑफ इव्हॉल्युशन बद्दल शिकवलं आहे. ही खूप वाईट परिस्थिती आहे. पाकिस्तानबद्दल आपण बऱ्याच वेळा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो की पाकिस्तानची परिस्थिती आर्थिकच नाही पण सामाजिकदृष्ट्या सुद्धा नीतिमत्तेद्वारा सुद्धा खूप खालावलेली आहे. एवढी खालावलेली असेल असं कधी कल्पना आली नव्हती. पण ही न्यूज आता त्याने सोशल मीडियावर ही न्यूज खूप व्हायरल झाली आणि तिथल्या सगळ्या सोशल मीडियावर त्याने जाहीर माफी मागितली आहे. त्याने ऑफिशियल ही माफी मागितली आहे. इतके बंधनं एका देशामध्ये एका शिक्षकावर त्याच्या शिकवण्याच्या विषयांवरून येते ही खूप वाईट बातमी आहे. त्यामुळे ही तुमच्यासमोर सादर करावी असं मला वाटलं म्हणून मी ही सादर करण्याचा प्रयत्न केला. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही दसऱ्याबद्दलची आहे. उद्या म्हणजे 24 ऑक्टोबरला दसरा सण साजरा केला जाणार आहे. आपल्याला माहिती आहे रामाचा रावणावर विजय जेव्हा झाला त्याबद्दल दसरा सण साजरा केला जातो. रामाच्या आयुष्यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. राम यांच्या आयुष्यातून प्रत्येक घटनेतून आपल्याला काही ना काही चांगला बोध त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आपण त्यातून काय शिकतो हे महत्त्वाचं. म्हणजे आजच्या काळातसुद्धा जेवढे हजारो वर्षानंतरसुद्धा रामाच्या या कथांमधून आपल्याला सध्याच्या आयुष्यातसुद्धा खूप काही बदल चांगले घडवता येतील. म्हणजे रामांनी ज्या पद्धतीने आयुष्य जगलं त्यातून आपली फायनान्शियल प्लॅनिंगसुद्धा आपण चांगले टिप्स त्यातून शिकू शकतो. त्याबद्दलचं एक आर्टिकल वाचण्यात आलं. ते बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल, तुम्ही ती नक्की वाचा. कोणाचं तरी मदत घेतली पाहिजे. म्हणजे जेव्हा रामाला रावणाचा पराभव करायचा होता त्यांनी असं म्हटलं नाही की सगळ्या गोष्टी मीच करेल. त्यांनासुद्धा हनुमानाची मदत लागली, एका बऱ्याच गाईड करणाऱ्या लोकांची मदत लागली. तसं आपणही आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये स्वतः सगळं मीच करेल असं करून चालणार नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी चांगल्या व्यक्तीचं गायडन्स लागतोच आणि तो आपण घेतला पाहिजे. तिथे आपण कुठेही विचार केला नाही पाहिजे की आपण सगळं मीच करणार. दुसरी गोष्ट की सर्व प्लॅनिंग त्यामध्ये खूप पेशन्स लागतात. रामाने जर ठरवलं असतं की नाही आपल्याला लगेच रावणावर हल्ला करायचा तर नक्कीच त्यांचा पराभव झाला असता. त्यांनी एक प्लॅनिंग केलं. त्या प्लॅनिंगमध्ये खूप डेडिकेशन होतं. त्यांच्याकडे खूप सेना होती. रावणाचीही सेना काही कमी नव्हती किंवा रावणाचा पराक्रम काही कमी नव्हता. पण एवढ्या बलाढ्य शत्रूला हरवणं यासाठी खूप प्लॅनिंग लागती. त्यामुळे आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये सुद्धा खूप व्यवस्थित पेशन्स, खूप गोष्टी लागतात आणि त्यातून आपलं फायनान्शियल आयुष्य समृद्ध झालं पाहिजे. जसं रामानी नंतर विजय मिळवल्यानंतर सगळं त्यांचं आयुष्य समृद्ध केलं. असत्यावर सत्याचा विजय याचं प्रतीक म्हणून दसरा सण साजरा केला जातो.
त्या दसरा सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य आणखी समृद्ध व्हावं आणि तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगल्या गोष्टी घडाव्यात अशा शुभेच्छांसह आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद.